नमस्कार, SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज। वाकोल्याच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने रविवारी दिंडोशी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल समीर जाधव यांना जीव गमवावा लागला। याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावर पतंग उडवत इतरांचा जीव धोक्यात टाकण्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे। खेरवाडी पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी रात्री दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे, जे नायलॉन मांजाचा वापर करत पतंग उडवताना आढळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। यापूर्वी देखील नायलॉन आणि चिनी मांजामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या 7-8 घटना घडल्या आहेत। खेरवाडीच्या हद्दीत असलेल्या पादचारी पुलावर 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 2 जण हातात प्लास्टिकच्या फिरक्या घेऊन पतंग उडवताना पोलीस पथकाला दिसले। त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत मनोज कातकर आणि त्याचा भाऊ महेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। दोघेही खारपूर्वच्या जवाहरनगर परिसरात राहणारे होते। या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।